बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे अभिनेता सलमान खान याच्या संदर्भात। अभिनेता सलमानला मारण्यासाठी 70 तरुण महाराष्ट्रात आल्याचा खुलासा समोर आलेला आहे। नवी मुंबई पोलिसांच्या कारवाईमध्ये अनेक खुलासे हे समोर आलेले आहेत। सलमानला ठार मारण्याच्या कटातील आरोपीला अटक केल्यानंतर या संदर्भातील अनेक खुलासे हे समोर येऊ लागलेत। काही दिवसांपूर्वी सलमान खान याच्या मुंबईतील घरावर गोळीबार झाला होता आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आणि आता या संदर्भातील अनेक खुलासे हे समोर येऊ लागले। या कटातील एकाला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या संदर्भातील अनेक खुलासे हे समोर येऊ लागलेले आहेत। महाराष्ट्रात सलमान खानला मारण्यासाठी 70 जण हे महाराष्ट्रात आल्याची माहिती समोर येते आहे। अभिनेता सलमान खानला मारण्यासाठी 70 तरुण महाराष्ट्रात असल्याची माहिती समोर आलेली आहे। नवी मुंबई पोलिसांच्या तपासामध्ये कारवाई अनेक खुलासे हे समोर येत आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्या सोबत जोडलेले। डॅरिल, सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आणि आता या संदर्भातील अनेक खुलासे हे समोर येऊ लागलेत। जगदीश, आपण पाहिलं तर बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता। त्यानंतर त्याच्या हत्येचा कट हा लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार गँगने रचला असल्याची माहिती जी आहे ते समोर आली होती। त्यामध्ये आता पोलिसांनी 4 आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती। आता याच प्रकरणात पोलिसांनी 5व्या आरोपीला देखील अटक केली आहे। लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार गँग मधील साथीदाराला पनवेल शहर पोलीस आणि नवी मुंबई पोलिसांनी हरियाणातून गँगस्टर जॉनी वाल्मिकीला हरियाणातून अटक केली आहे। त्याने यामध्ये सामील असणाऱ्या आरोपींची बाहेरून मदत केल्याचा समोर आला आहे। त्याचप्रमाणे त्याने आरोपींची राहण्याची आणि गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनांची देखील व्यवस्था करण्यात मदत केली असा आरोप आहे आणि पोलीस जो आहे तो आता पुढील तपास जो आहे तो करत आहे। जगदीश जी, डॅरिल, तुम्ही असेच जोडले गेले रहा। आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे।